मला फक्त एक गोष्ट सांगा की इनर्शिया फोर्स, व्हॉट डू यू मीन बाय इनर्शिया फोर्स? ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे का? ज्याला माहिती असेल त्यांनी अनम्यूट करून सांगू शकता. व्हॉट डू यू मीन बाय इनर्शिया फोर्स? कारण मोमेंट ऑफ इनर्शिया समजण्यासाठी आपल्याला पहिल्या ज्या तुमच्या फिजिक्स मधल्या मे बी कोणी 12वी करून आला असेल तर 12वीचे फिजिक्स, किंवा फर्स्ट इयर करून आला असेल तर फर्स्ट इयरचं फिजिक्स, या कन्सेप्ट थोड्याशा आपल्याला रिवाइज कराव्या लागतील. सो व्हॉट डू यू मीन बाय इनर्शिया फोर्स? आणि इनर्शिया फोर्स कधी पिक्चर मध्ये येतो, म्हणजे कधी पिक्चर मध्ये येतो याचा अर्थ तो कधी इंट्रोड्यूस होतो, आपल्याला कधी गरज लागते इनर्शिया फोर्सचं माहिती करून घेण्याची? कोणाला सांगता येईल? व्हॉट डू यू मीन बाय इनर्शिया फोर्स? एकाने कोणीतरी अनम्यूट करून सांगा. जे काही माहिती येत असेल तर त्या पद्धतीने सांगा, काही प्रॉब्लेम नाहीये. ऍक्युरेट आलं काय, चुकलं तर चुकू द्या, ऍटलिस्ट प्रयत्न करा. व्हॉट डू यू मीन बाय कोणता? फिक्सियस फोर्स. फिक्सियस फोर्स, ओके. तर फिक्सियस फोर्स म्हणजे नेमकं काय, तो काय करतो काय? तुम्ही मराठीतून सांगितलं तरी चालेल, एकदम साध्या सोप्या आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये तुम्हाला जे काही येत असेल ते मराठीतून सांगा, नाही इंग्लिश शब्द वापरले तरी चालतील. तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. व्हॉट इज इनर्शिया फोर्स? मी त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं, सपोज हा एक सरफेस आहे आणि या सरफेस दिसतंय का तुम्हाला? हे बघा, या सरफेस वरती हा एक कॉम्पोनंट ठेवलाय, मी सबस्टन्स ठेवलाय. आता हा मला काय करायचं आहे, मूव्ह करायचा आहे या साईडला काय करायचं आहे, मूव्ह करायचं आहे. तर मी काय करतो, एक अशी अशी एका व्हेलॉसिटीने याला फोर्स देतो. हा काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. आता याच्या ऐवजी याच्या डबल मोठा पेन आपण आणून ठेवला, याचा मोठा पेन, आणि याला एवढाच फोर्स दिला तर तो तेवढाच पुढे जाईल का कमी जाईल? बघा, कमी जाईल. ओके, हा फक्त आन्सर दिला ना की फक्त प्लीज म्यूट करून देत जा, म्हणजे परत डबल व्हॉइस ऐकू येणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो की एक इलेमेंट एक मूव्ह करण्यासाठी जेवढा फोर्स मला लागतोय याच्या डबल जर इलेमेंट मी आणला तर हा डबल असणारा इलेमेंट मूव्ह करण्यासाठी मला जास्त जास्त फोर्स लागेल. बरोबर आहे का? हा डबल इलेमेंट जो आहे तो फोर्स करण्यासाठी मला जास्त फोर्स लागेल. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये कोणती तरी एक गोष्ट अशी आहे, कोणता तरी एक कॉम्पोनंट किंवा अशी एक डायमेन्शन किंवा एक पॅरामीटर असा आहे की जो जर वाढला तर माझा रेजिस्टन्स जो आहे याला मूव्ह करण्याचा, हा रेजिस्टन्स वाढणार आहे. कोणता असेल तो? बघा, हा एक पेन आणि हा एक पेन, आता दोन पेनचं एक्झाम्पल घेतो मी. हे दोन पेन जर मी घेतले तर या दोन पेन मध्ये हा जर बघितला आणि हा जर बघितला तर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? डिफरन्स भरपूर आहे तसे, लिहिण्यामधले याच्यातले नाही, पण मी हातात घेऊन जर बघितले तर हा जो पेन आहे, हा पेन काय वाटतो मला, हलका वाटतो आणि हा जड वाटतो. तर जो काही जड वस्तू आहे ती जड वस्तू पुश करण्यासाठी एखादा फोर्स त्याच्यावर जर आपण अप्लाय केला तर ही वस्तू पुढे ढकलण्यासाठी किंवा मूव्ह करण्यासाठी मला जास्त फोर्स लागतो. तर जो कमी वजनाचा पेन आहे किंवा कमी वजनाची वस्तू आहे ती जर मला पुढे ढकलायची असेल तर मला कमी फोर्स. हा जो मी तुम्हाला दोन डिफरन्स सांगितले, हा परत एकदा सांगतो की एक हेवी वस्तू आहे आणि एक लो वेट वाली वस्तू आहे, जास्त वजनावाली आणि कमी वजनावाली. जास्त वजनावाली जी वस्तू आहे तिला फोर्स दिला की ती मूव्ह होण्यासाठी मला जास्त फोर्स द्यावा लागतो. इथं ही कमी वेट वाली वस्तू आहे, हिला जर मी फोर्स द्यायचा ठरला तर हिला कमी फोर्स द्यावा लागतो याच्या कम्पॅरेटिव्हली. याचा अर्थ काय होतो की कुठेतरी मास, याचं जे मास आहे हे मास कुठेतरी काय होतंय, काहीतरी महत्वाचा रोल प्ले करतंय. ओके, तर मासच्या रिलेटेडच एक क्वांटिटी अशी आहे की ज्याचा याच्यामध्ये पार्ट येतो आणि तो म्हणजे इनर्शिया फोर्स. कोणता फोर्स असतो तो? इनर्शिया फोर्स. सो व्हॉट डू यू मीन बाय इनर्शिया फोर्स? तर ज्या वेळेस एखादी वस्तू तुम्हाला ट्रान्सलेशन मोशन
आता याच्यामध्ये परत फरक आहे. ही वस्तू मी जेव्हा, बघा परत एकदा सांगतो, या सरफेसवर ही वस्तू ठेवलेली आहे, ही वस्तू मी मला इथून फोर्स लावला आणि ती अशी मूव्ह झाली, त्याला म्हणतात ट्रान्सलेशन मोशन, स्ट्रेट लाईन मोशन, लिनियर मोशन. फरक आहे ना, लिनियर मोशन आणि सर्क्युलर मोशन, या दोघांमध्ये फरक आहे. ही वस्तू ज्या वेळेस मी लिनियरली ट्रान्सलेटरी मूव्ह करतो, त्यावेळेस मूव्ह करताना या फोर्सला जो काही रेजिस्टन्स मिळतो, जो काही विरोध तयार होतो, ही वस्तू पुढे ढकलू देत नाही, तो रेजिस्टन्स मिळतो, तो रेजिस्टन्स म्हणजेच इनर्शिया फोर्स. समजलंय? परत एकदा सांगतो, कोणतीही वस्तू जर लिनियरली मूव्ह करायची असेल, लिनियरली म्हणजे एका लाईन मध्ये अशी सरळ, त्याला असं नाही, कर्वेचर मोशन नाही, त्याला सरळ एका लाईनीत मूव्ह करायची असेल, तर जो काही फोर्स आहे तो फोर्स इतका सहज नाही ना की अशी ढकलली ती डायरेक्ट 2 किलोमीटर पुढे जाऊन, असं होत नाही. का नाही होत? कारण की याला मूव्ह करण्यासाठी एक फिक्शियस, जसं तुम्ही सांगितलं, फिक्शियस म्हणजे न दिसणारा वगैरे असा जो फोर्स आहे, हा फोर्स त्याला इकडून अपोज करतोय, रेजिस्ट करतोय. आणि तो कोणता फोर्स आहे? तो त्याच्या मासवरती डिपेंड आहे. याचं जेवढं वजन जास्त, तेवढा तो विरोध करणारा फोर्स काय असतो? जास्त असतो. लक्षात येतंय? जेवढा आपण याचं मास जास्त, तेवढा तो विरोध करणारा फोर्स जास्त. त्या विरोध करणारा, जो रेजिस्ट करणारा जो फोर्स आहे, त्याला म्हणतात इनर्शिया फोर्स. ओके, हा झाला इनर्शिया फोर्स. आता आपण जाणार आहे मोमेंट ऑफ इनर्शियाकडे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया आणि इनर्शिया याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. याच्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी माहिती पाहिजे. कोणत्या 2 गोष्टी? तर पहिली म्हणजे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सलेशन मोशन अँड रोटेशनल मोशन. ओके, आता मी याला इथं धरतो, याला इथं पकडतो, आणि इथं पकडल्यानंतर या पेनाला इथून फोर्स लावतो. हे बघा, आता इथं याला मी इथं पकडलेलं आहे, या ऍक्सिसला पकडले, बरोबर, सेंटरला पकडले, आणि वरून जर फोर्स लावला त्याला, तर काय होणार आहे? याचं रोटेशन होणार आहे. रोटेशन झाल्यानंतर याची जी काही मोशन होणार आहे, त्या मोशनला म्हणतात रोटेशनल मोशन. ओके, आता रोटेशनल मोशन मध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहे. तुम्ही जर इथं सेंटरला पकडला, तुमच्याकडं बघा, मी तुम्हाला एक कॉम्पोनंट दाखवेल पुढच्या लेक्चरला, जो ऍक्च्युअल हे करून दाखवेल मी. आता याला इथून रोटेट करताना जेवढा मला फोर्स लागतोय, तोच जर इथं पकडला आणि जर फिरवायचा प्रयत्न केला, तर मला कदाचित जास्त फोर्स लावावा लागेल. ओके, तर ते ठीक आहे, ते पुढचा पार्ट येतो, तो आत्ताचा पार्ट नाहीये. म्हणजे रोटेशन करत असताना किंवा असा ऑसिलेशन, बघा, जो ट्युनिंग किंवा आपण काय म्हणतो त्याला, पेंडुलम असतो, हा पेंडुलम असा असतो. त्या पेंडुलमला सुद्धा असं जर तुम्ही हे दिला, तर हा जो आहे, हा थोड्या वेळाने येऊन स्टॉप होतो. तो का बरं असं फिरत राहत नाही? जास्त वेळ का नाही फिरत? कारण की त्याला कुठला तरी एक फोर्स आहे जो त्याच्या रोटेशनला अपोज करतोय. आता रोटेट होत असताना जो काही फोर्स आहे, जो काही फेनॉमेना आहे, जो रोटेट होत असताना अपोज करतोय. बघा, मगाशी काय म्हणलो आपण, एका सिंगल याच्यातून जाताना किंवा स्ट्रेट लाईन मध्ये जाताना एखादा फोर्स त्याला अपोज करतोय इकडून, मी इकडून त्याला पुश करतोय, तो फोर्स इकडून त्याला रोखून धरतोय, तो फोर्स असतो इनर्शिया. आता रोटेट होत असताना जो काही फोर्स आपल्याला रोटेशनला पाहिजे, म्हणजे हा जो फोर्स आहे, याच्या अपोजिट एक फोर्स ऍक्ट होत असतो, जो याला रोटेट होऊ देत नाही. म्हणजे द फोर्स विच अपोजेस द रोटेशनल मोशन ऑफ ए कॉम्पोनंट इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया. सिंपल आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे कोणत्या केसमध्ये असेल? रोटेशनल मोशनच्या. आता रोटेशनल मोशन आपल्याला का स्टडी करायची आहे? बिकॉज वी आर इन द फील्ड ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आपण काय मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टडी करतोय. आपल्याला पुढे जाऊन 3rd इयरला डिझाईन ऑफ मशीन इलेमेंट असे काही सब्जेक्ट्स आहेत, किंवा डिग्रीला जर तुम्ही गेले तर 3 सब्जेक्ट डिझाईनचे आहेत. डायनॅमिक्स ऑफ मशिनरी हा एक सब्जेक्ट आहे. सो व्हॉट डू मीन बाय डायनॅमिक्स वगैरे, हे आता रिवाइज करण्याचा आता वेळ नाहीये. ते तुम्ही ऑलरेडी मेकॅनिक्स मध्ये कदाचित माहिती पण असेल तुम्हाला, व्हॉट डू मीन बाय डायनॅमिक्स किंवा स्टॅटिक्स. तर डायनॅमिक्स म्हणजे थोडक्यात मोशन असणार आहे. कायनेटिक किंवा कायनेमॅटिक त्याचे प्रकार आहे. तर कायनेटिक किंवा कायनेमॅटिक्स मध्ये काय होतं? रोटेशनल मोशनचा याचा स्टडी होतो.
तर आता रोटेशनल मोशन जी आहे ती कुठं असते? लेथ मशीन जर तुम्ही पाहिलं, लेथ मशीनचा शाफ्ट आहे. लेथ मशीन कटिंगसाठी वापरतात, बरोबर, मेटल कटिंगसाठी. तर मेटल कटिंग करण्यासाठी किंवा जी हॅक्सो आहे, हॅक्सो पण काय होते, त्याच्यावरती अप्लाय झाली की त्याला कंटिन्युअस काय असते, आता ही जी मोशन ही कशी मिळते, जेव्हा तो क्रँक रोटेट होतो. तर थोडक्यात सांगायचं ठरलं तर बायसिकल तुम्ही ऑपरेट करता, पॅडल मारतात, आणि पॅडल मारल्यानंतर जेव्हा जे काय होतं, व्हील जे आहे ते सर्क्युलर मोशन मध्ये फिरतं, बरोबर आहे की नाही. त्याचा वापर करून त्याला ही हॅक्सॉ वापरलेली असते. त्याची मोशन लिनियर मोशन मध्ये कन्वर्ट केलेली असते. तर जेव्हा रोटरी मोशन फिरणार आहे, रोटरी मोशनला अपोज करणारा फोर्स किती, हा जोपर्यंत तुम्हाला माहिती नसेल तोपर्यंत तुम्हाला तो, मला एक सांगा, मोटर डिझाईन करायची तुम्हाला. कोण मोटर डिझाईन म्हणजे काय, की समजा तुमची जी गाडी आहे ती गाडी चालवताना तुम्ही, आता आणखीन एक छोटस उदाहरण मी तुम्हाला देतो, की समजा तुमची गाडी तुम्हाला चढावर चढवायची, यू हॅव टू क्लाइंब युअर व्हेकल ऑन ए स्लोप. त्या केसमध्ये तुम्ही काय करता, गिअर चेंज करता. ओके, कोणत्या गिअरवर तुम्ही गाडी ठेवता, तुम्ही टॉपवर गाडी ठेवता की थर्डवर ठेवता, स्टंटसाठी तुम्ही कोणत्याही याच्यावर ठेवत असाल ती गोष्ट वेगळी. पण जनरली जो नॉर्मल ड्रायव्हर असतो किंवा रायडर असतो, जो शुद्धीवर गाडी चालवतो, अशा टाईपचा जो ड्रायव्हर असेल, तर तो ड्रायव्हर काय करतो, की शक्यतोवर टॉप वरून थर्डवर, थर्ड वरून सेकंडवर, आणि सेकंडवरही पॉसिबल नाही झालं तर काय करतो, तो फर्स्ट वरती गाडी घेतो आणि फर्स्ट वरती मात्र ती गाडी पूर्ण त्या चढाला चढते, बरोबर आहे की नाही. सो नेमकं होतं काय, टॉप वरून थर्ड वर घेताना, थर्ड वरून सेकंड वर घेताना, किंवा सेकंड वरून फर्स्ट वर घेताना नेमकं होतं काय, तर काय होतं, थर्डचा जो गिअर तुम्ही बघितला, जो गिअर आहे हा छोटा असतो, टॉपचा सगळ्यात छोटा असतो, त्याच्यापेक्षा थर्डचा मोठा असतो, सेकंडचा मोठा असतो, आणि फर्स्टचा सगळ्यांपेक्षा मोठा असतो, डायमीटर. आता जसा डायमीटर मोठा झाला तसा तसा त्याचा टॉर्क जास्त मोठा होईल, आणि टॉर्क जास्त झाला की त्याच्यामध्ये पॉवर जास्त मिळते. आपल्याला पुढे फॉर्म्युला पण आहे पॉवर आणि टॉर्कचा, 2π Nt/60. तर आता हा फॉर्म्युला आपण टॉर्शन मध्ये बघणारच आहे. तुम्हाला एक थोडस नॉलेज देतोय फक्त, की जसं जसं डायमीटर वाढेल तशी तशी त्याची पॉवर वाढती, आणि आपल्याला माहिती पाहिजे की किती पॉवरला ती गाडी वरती चढणार आहे, सो दॅट वी कॅन डिझाईन दॅट व्हेकल. ओके, तर आपल्याला गिअर डिझाईन करायचा असेल तर आपल्याला माहिती पाहिजे की जेव्हा तो रोटेट होणार आहे, तर रोटेट होत असताना माझा जो फोर्स त्याचा रोटेशनचा असा असेल, तर त्याला विरोध किंवा त्याला रेजिस्टन्स किती मिळणार आहे, येते का लक्षात. ज्या वेळेस तुम्हाला रोटेशनला किती अपोज होणार आहे हे तुम्हाला माहिती असतं, त्यावेळेस तुम्ही तो डिझाईन करू शकता. आणि मग तो तुम्हाला अपोजिंग फोर्स म्हणजेच काय आहे, तर दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणताही रोटेशनल, आता रोटेशन मध्ये अनेक प्रकार आहे, हा एक रोटेशन झाला, याच्याऐवजी जर एक शाफ्ट असता, मला आता फक्त मी परत आहे ना काय करतो, तुमचं म्यूट थोड्या वेळ काढतो. ओके, आता बघा हाच पेन आहे, या पेनाचं मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतोय. आता मी तुम्हाला एक सांगितलं की ज्या वेळेस मी याला इथून खालून फोर्स देतो, बघा बरं का, आता बघा हा फोर्स असा आडवा हा बीम आहे, या बीमला जेव्हा मी खालून फोर्स दिला, आणि तसाच हा खालून फोर्स दिला आणि त्याच्यासोबत वरतून पण एक फोर्स दिला, सो व्हॉट विल हॅपन, खालचा एक फोर्स आणि वरचा एक फोर्स, असा फोर्स मिळून हा बीम जो आहे हा काय होईल, रोटेट होईल, बरोबर आहे. वरून एक फोर्स आणि खालून एक फोर्स, असा जर फोर्स मिळाला तर हा बीम काय होणार आहे, रोटेट होणार आहे. आता मी काय केलं की हा बीम असाच ठेवला, फक्त इन्स्टेड ऑफ अप्लाइंग फोर्स फ्रॉम बॉटम, हा फोर्स अप्लाय करण्याच्या ऐवजी मी याला इथं फिक्स धरून ठेवलं. काय केलं, फिक्स धरून ठेवलं, आणि हा फोर्स तसाच ठेवला. आता काय होईल बघा, हा फिक्स मी हा बीम असाच ठेवला आणि हा फोर्स अप्लाय केला, तर आता हा काय होईल, याच्यामध्ये बेंड होण्याचा प्रयत्न करेल, काय होईल, बेंड होईल. ओके, सो रोटेशनल मोशनचा आणखीन एक महत्वाचा पार्ट जो आपल्याला डिझाईन मध्ये किंवा सॉम मध्ये घ्यायचा आहे, सो दॅट इज बेंडिंग. बघा कशामुळे बेंडिंग होते, एक पार्ट एका एंडला फिक्स आहे आणि दुसऱ्या एंडला आपण जर फोर्स लावला, साधी गोष्ट आहे, तुम्ही पट्टी अशी ठेवली
आणि पट्टी एका हाताने दाबून ठेवली आणि दुसऱ्या हाताने हे केली तर ती बेंड होणार आहे, आणि बेंड होऊन त्याची कॅपॅसिटी संपली की ती काय होणार आहे, ब्रेक होणार आहे, तुटणार आहे. ओके, दिस इज फर्स्ट. काय केलं मी, सुरुवातीला दोन्ही साईडनी फोर्स लावले होते, इकडून पण, त्यावेळेस तो काय झाला, रोटेट झाला. पण ज्यावेळेस मी एका साईडचा फोर्स किंवा इकडून फोर्स इकडून फिक्स करा आणि इकडून फोर्स लावा किंवा असा फोर्स लावा, त्यांनी पण काय होणार आहे, तो असा बेंड होईल. फक्त त्याची डायरेक्शन असा होतोय की असा होतोय. थोडक्यात वरून जर मी खालून जर फोर्स लावला तर तो असा बेंड होईल, आणि वरून जर फोर्स लावला तर तो असा बेंड होईल. एवढाच काही तो फरक आहे, बाकीचा काय होईल, तो बेंड तर होणारच आहे. ओके, आता मी असा रोटेट करायच्या ऐवजी याला असा रोटेट करतोय, दिसतोय तुम्हाला, असा रोटेट करतोय मी त्याला, असा रोटेट केला. आता दोन्ही साईडनी जेव्हा हा रॉड फिक्स फ्री असेल त्यावेळेस तो रोटेट होईल. पण मी त्याला मागून धरून ठेवलं आणि आता त्याला हे करायला गेलो तर हा काय होणार आहे बघा, तो काय होतोय, ट्विस्ट. काय होणार आहे तो, सॉरी, काय होतोय, ट्विस्ट होतोय. ट्विस्ट, खडू, एक तुम्ही खडू घेतला हातामध्ये, चॉक, आणि तो चॉक ट्विस्ट केला तर काय होतो, तुकडा पडतो त्याचा. ओके, सो दिस इज सेकंड फेनॉमेना. पहिला काय सांगितला, इथं फिक्स ठेवला आणि असा फोर्स लावला सो इट विल बेंड, बेंडिंग हा फेनॉमेना. आणि इथं फिक्स ठेवून हा रोटेट करायचा प्रयत्न केला सो इट विल गेट ट्विस्ट. सो बेंडिंग अँड ट्विस्टिंग, दीज आर द टू इम्पॉर्टंट फेनॉमेना. हे दोन महत्वाचे फेनॉमेना आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाकडे आपण अजून गेलेलो नाहीये, म्हणजे हे मोमेंट ऑफ इनर्शिया का स्टडी करायचं आहे हे जर का तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया समजू चांगले शकतात, बरोबर आहे की नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया स्टडी का करायचा आहे, तर आपल्याला पुढं बेंडिंग आणि एक टॉर्शन म्हणजे ट्विस्टिंग. टॉर्शन मध्ये काय बघायचंय, ट्विस्टिंग. हे डायरेक्टली कुठं आपल्याला उपयोगी होणार आहे, तर डिझाईन ऑफ मशीन इलेमेंट मध्ये. डिझाईन ऑफ मशीन, फ्युचरमध्ये तुम्ही जिथं कुठे जाल तिथं तिथं तुम्हाला डिझाईन येईल, त्या डिझाईनसाठी आपल्याला बेंडिंग आणि ट्विस्टिंग हे लोड लागणार आहे, किंवा ह्याच्यावरच कॅल्क्युलेशन आपल्या डिझाईनचे आहे. तुम्हाला एखादा शाफ्ट डिझाईन करायचा आहे, एखादी बेरिंग डिझाईन करायची, काही करायचंय, सो दोन महत्वाचे लोड असणार आहे. एक तर तो ट्विस्टिंग मध्ये जाईल, एक तर बेंडिंग मध्ये जाईल, किंवा कंबाईन ट्विस्टिंग आणि बेंडिंग मध्ये जाईल. तर या दोन्ही केसमध्ये आपल्याला सॉम जो आहे, याच्या पुढचा सॉम हा सगळ्या याच्यावरच डिपेंड आहे, ट्विस्टिंग आणि बेंडिंग. ओके, आणि ट्विस्टिंग आणि बेंडिंगचा सगळ्यात बेसिक फेनॉमेना म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. तर हा मला सांगा, आता बेंड होताना हा जो मटेरियल आहे हा जेवढा जाड असेल, जेवढा जाड असेल तेवढा बेंड करायला सोपा का अवघड, तर अवघड. म्हणजे हा काय करेल, बेंड होण्यासाठी रेजिस्टन्स जास्त क्रिएट करेल. ओके, आणि तो जेवढा थिन, जेवढा पातळ आहे तेवढा तो काय होईल, लवकर बेंड होईल. किंवा त्याचं मटेरियल जर ब्रिटल असेल किंवा हार्ड असेल तर ते लवकर बेंड होणार नाही. आणि तेच जर काय असेल, मॅलेएबल मटेरियल असेल, डक्टाईल मटेरियल असेल. डक्टिलिटी म्हणजे काय, मॅलेबिलिटी म्हणजे काय, हे पण आपल्याला त्याच्या पुढच्या चॅप्टरमध्ये बघायचं आहेच आहे. ऑलरेडी तुम्हाला झालेला आहे, परत एकदा आपण बघणार आहोत. तर डक्टाईल मटेरियल म्हणजे काय, थोडक्यात आपण कट करण्यासाठी एकदम फ्लेक्झिबल मटेरियल जे इझिली बेंड होतं. आणि ब्रिटल मटेरियल म्हणजे थोडंसं बेंड केलं की तुटतं. हार्ड मटेरियल म्हणजे खूप हार्ड असतं, ते लवकर बेंड होत नाही किंवा काही होत नाही. पण त्यांनी जर आपण सॉफ्ट मटेरियलला जर घासलं तर सॉफ्ट मटेरियल हे काय होतं, रिमूव्ह होत असतं. ओके, ठीक आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया कशासाठी कॅल्क्युलेट करायचं आहे समजलं तुम्हाला. ज्यावेळेस रोटेशनल बॉडी, बेंडिंग होणारी बॉडी किंवा ट्विस्टिंग होणारी बॉडी ही जर आपल्याला स्टडी करायची असेल, डिझाईन करायची असेल, सो फर्स्ट पार्ट, फर्स्ट फेनॉमिना, फर्स्ट डायमेन्शन, सॉरी, त्याची फर्स्ट प्रॉपर्टी वी नीड टू कॅल्क्युलेट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, समजलं इथपर्यंत. तर आता मला फक्त एक सांगा, मी जस्ट फक्त परत अनम्यूट, या फोर्सला अपोज करण्यासाठी इथून दुसरा एक हायपोथेटिकल फोर्स ऍक्ट होतो, त्याला म्हणतात इनर्शिया फोर्स. आणि इनर्शिया फोर्स कशामुळे ऍक्ट होतो, एक व्हर्टिकली डाऊनवर्ड एक फोर्स ऍक्ट होत असतो प्रत्येक कॉम्पोनंट मध्ये, त्याला काय म्हणतात, त्याला मास. या मासमुळे काय होतो, हा इनर्शिया फोर्स डेव्हलप होतो. व्हेन आपण इनर्शिया कधी म्हणतो याला, सिंपल इनर्शिया फोर्स, व्हेन द मोशन इज, कोणती मोशन आहे, लिनियर मोशन. एका स्ट्रेट लाईन मध्ये जेव्हा तो मूव्ह होत असतो त्यावेळेस इथं काय होत असतो,
इनर्शिया फोर्स. व्हॉट इज दिस फोर्स? इट इज द इनर्शिया फोर्स. इनर्शिया फोर्स काय करतो? हा जो काही फोर्स आहे या फोर्सला काय करतो? अपोज करण्याचं काम करतो, पुढं त्याला जाऊ देत नाही. प्रत्येक बॉडीची एक टेंडन्सी असते, प्रत्येक तुमची सुद्धा एक टेंडन्सी बघा. ज्या वेळेस तुम्हाला एका मोशन मध्ये ठेवलं, एका स्टेट ऑफ रेस्ट मध्ये ठेवलं, तर तुम्ही रिजिड बनून जाता, तुम्हाला तिथून हालायचं नसतं. एका पोझिशनला एकदा झोपले, मोबाईल हेडफोन कानात घालून, की संपला विषय, मला परत तुम्ही हालवायला लावू नका इथून. ओके. समजा तुम्ही गाडीवर बसले, बॅक सीटला बसले, बॅक सीटला बसल्यानंतर ज्यावेळेस तुमची बॉडी रेस्टला बसलेली असते, अचानक गाडीची मोशन सुरू झाली की काय होतं? तुमची लोअर बॉडी पुढे जाते आणि जी हायर बॉडी, अप्पर बॉडी, ती काय होते? मागच्या साईडला सरकते. कशामुळे होतं ते? तर त्याला जर्क बसतो. कशामुळं? बिकॉज ऑफ इनर्शिया फोर्स. बसमध्ये बसलेला असताना सुद्धा अचानक तुमचं जर ब्रेक अप्लाय केला, ब्रेक अप्लाय केल्यानंतर तुमच्या बॉडीला काय सवय झालेली असते की एका पोझिशनला रेस्ट केलेली असते. ब्रेक अप्लाय केल्यानंतर काय होतं? अचानक तुम्ही असे पुढे जातात आणि परत मागे येतात आहे त्या पोझिशनला. पुढे कशामुळे जातात तुम्ही? तर तुमच्या बॉडीला अचानक काय बसलेला असतो? जर्क बसतो मोशन मुळे, बिकॉज ऑफ इनर्शिया फोर्स. ओके. सो दॅट इज द इनर्शिया फोर्स विच अपोजेस दिस फोर्स. ओके. किंवा लिनियर मोशन मध्ये, हे तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आता आपण इनर्शिया बघितला, आता मोमेंट म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय मोमेंट ऑफ फोर्स? आता ही मोमेंट ऑफ फोर्स सुद्धा माझ्या मते तुम्हाला माहिती पाहिजे. व्हॉट डू यू मीन बाय मोमेंट ऑफ फोर्स? आता मी एक रॉड असं घेतो आणि या रॉडला इथं हा ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे. तर बी पॉइंटला मी एक वरून एक फोर्स अप्लाय करतो, एफ. एफ हा फोर्स मी अप्लाय केला आणि हे जे डिस्टन्स आहे हे आहे रॉडची लेंथ. ओके. नाऊ व्हॉट डू यू मीन बाय मोमेंट ऑफ फोर्स? कोणतरी सांगू शकेल मला? व्हॉट डू यू मीन बाय मोमेंट ऑफ फोर्स? काय असतं मोमेंट ऑफ फोर्स? शिकले ना तुम्ही मेकॅनिक्स मध्ये? एखादं सांगेल कोणी? जे काही येत असेल ते, चुकलं तर चुकू द्या, ट्राय करा ऍटलिस्ट. व्हॉट डू यू मीन बाय मोमेंट ऑफ फोर्स? ठीक आहे, काय अडचण नाही. परत एकदा नीट लक्ष द्या. व्हॉट डू यू मीन बाय मोमेंट ऑफ फोर्स? मोमेंट ऑफ फोर्स कशाने दाखवतात? एम ने दाखवतात. मोमेंट काढताना आपल्याला एक काय करावं लागतं? आपल्याला एक बेस पॉइंट द्यावा लागतो, कोणत्या पॉइंट पासून मोमेंट काढायची आहे. ओके. आता बघा, माझ्याकडे हा पेन आहे, माझ्याकडे हा पेन आहे, मी पेन कोणत्या हात, सॉरी इकडं असं धरून म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा पेन आहे, हा पेन मी इकडं फिक्स धरलेला आहे. माझ्या हे जे बोट आहे या बोटावर मी तो पेन फिक्स धरलेला आहे आणि इथून आता मी कोणत्या याच्यापासून, म्हणजे समजा इथं माझं बोट ठेवलं आणि इथून मी त्याला खाली ढकलायचा प्रयत्न केला, सो हा काय व्हायचा प्रयत्न करेल? बेंड होण्याचा प्रयत्न करणार आहे. पण माझी मोमेंट कुठून आहे? ऍक्च्युली या बोटापासून आहे. मी इकडं जो फिक्स धरून ठेवला या बोटापासून, मी जर तो इथं धरून ठेवला तर बघा तुम्ही नीट,